लोक तुझ्या पतीला चढवून माहित नाही कधीही झाडावरून खाली पाडतील. मग त्याचे हात पाय तोंड सगळंच फुटल. पण त्याच्याशी यांना काय देणं घेणं, यांचं काय जाणार. पण रमा, नुकसान तर तुझ्या पतीचं होणार. जाऊन तुझ्या पतीला सांग की या त्या टाळ्यावाळ्यांनी भारावून जाऊ नको आणि इतका शूरवीर बनवू नकोस की दुसरी लढायला जाईल. जा. रमा, माहित नाही का, पण लय भीती वाटते. यावेळेस थांबव बिंभावना. त्यांचं पुढं जाणं कदाचित योग्य नसेल. हो रमा, तसं थांबू ते शकते यांना. पण बाबांनी ज्या भीमराव आंबेडकरांचं स्वप्न पाहिलंय त्याची गुन्हेगार नाही ठरायची ना. माझे पती ज्या पद्धतीने बोलत असतात, बदल घडवायचा प्रयत्न करत असतात, काय त्यांची गुन्हेगार नाही ठरायची ना. आणि एक योद्धा ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत का उद्या ते लढाई जिंकून पूर्ण समाजाला बदलून टाकतील. जर मी त्यांना थांबवलं तर अख्ख्या समाजाचे गुन्हेगार नाही व्हायचे. म्हणून आई, मी माझ्या पतींना नाही थांबवणार. सर, जर योद्ध्याच्या हातून दुसऱ्यांचं नुकसान होत असेल तर अशामध्ये त्याने युद्ध सोडलं पाहिजे. मला इतर लोकांचं आयुष्य संकटात नाही टाकायचं. त्यामुळे मी हे युद्ध सोडतोय सर. मला माफ करा. असं कसं बोलू शकता तुम्ही? थांबणं तुमचा स्वभाव नाहीये. आणि थांबून कधी कोणी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकले का? नाही ना. तुम्हाला चालावं लागेल. तुम्हाला आम्हा सगळ्यांसाठी चालावं लागेल. रमा, कोणाच्या जागी दुसरं कोणी चाललं आणि गंतव्यस्थान चुकीचं निघालं तर सगळं चुकीचं होऊन बसतं. सर्व समजदार आहेत. प्रत्येकाकडे आपापले पाय आहेत आणि ते पाय सुखरूप आहेत. म्हणून सगळे आपल्या स्वतःच्या बळावर चालतील. मी कोणाच्या जागी चालणार नाही. सर, कॉलेज चालू करण्यापासून ते अभयजी आणि निर्मलाजींचं लग्नापर्यंत तुम्ही माझी खूप मदत केली. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधी फेडू शकणार नाही. थँक यू व्हेरी मच. रमा, भीमला जाऊ दे. त्याला थांबवू नकोस. रमा, आम्ही जातोय, पण भीमाला तू सारखं सारखं आठवण करून दे की त्याच्या देशाला, त्याच्या समाजाला त्याची खूप गरज आहे. गुड बाय. चला.
या देशात तुझ्यासारखे योद्धा आहे ज्यांना लढायचं माहित आहे. आज मी या वीर योद्ध्यासाठी क्लॅप करू इच्छितो. थांबणं तुमचा स्वभाव नाहीये. आणि थांबल्याने कधी कोणी ध्येयापर्यंत पोहोचू शकलंय का? नाही ना. तुम्हाला चालावं लागेल. तुम्हाला आम्हा सगळ्यांसाठी चालावं लागेल. दीपक, चल जेवायला. नाही जेवायचे मला आई, काय झालं? का नाही जेवायचंय तुला? कारण आज इच्छा नाहीये माझी खायची. इच्छा नाहीये म्हणजे काय झालं? इच्छा का नाहीये? आई, भीमदादा हरला म्हणून. अरे भीम हरला, मग तू का नाही जेवणार? दीपकची आई, बघितलं ना, या लहान मुलाच्या मनात इतकं यश भरलंय की त्याची अंधभक्ती करायला लागलाय. अंधभक्ती नाहीये ही, भीमदादा माझा गुरु आहे. त्याला बघून विचार करून त्याचे विचार ऐकून त्याची भक्ती करतोय. जर गुरुच हरला तर मी कसं जिंकणार? बघितलं ना. दीपक, आता तू काही बी बोलणार नाही आणि गपचूप येऊन जेवण करशील. चल आता गपचूप जेवून घे. नाही जेवायचं आई. दीपक, चल. सोड नाही. दीपक, अगं सोड नाही. काय करते जिजाबाई? पैसे मोजते ना बहिणी, मध्ये मध्ये बोलू नका ना. अग, बाहेर जाऊन बघ, या पैशांमुळं किती बदल झालाय. म्हणजे अग, तो दीपक आहे ना, जो नेहमी भीम भीम करत असतो, त्याची आई त्याला रागात खेचत वर घेऊन गेली भीमचं भूत उतरवायला. पैशांचा परिणाम होतोय म्हणजे. होय तर? थांबा तुम्ही, मोजू द्या मला. भूत उतरवणं म्हणजे मी का सांगू? मी काय तुझी खबरी आहे? ओ, योद्धाची पत्नी, गरजेचं आहे का जाणं? हे त्यांच्या घराचा विषय आहे, ते बघून घेतील. तू आपल्या घरातली कामं बघ. अरे, रामाला थांबवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे भीमला सांगणं. चल सांगूया. काय सांगायचंय? चल तर मग सांगते. थांबा. चला. चल. बघितलं वहिनी, याला पुस्तकातून सवड मिळाली तर समजेल की पत्नी काय करते काय नाही. ते आजकाल रमाने तुझ्या सर्व जबाबदाऱ्या घेतल्यात का स्वतःच्या शिरावर? जगाच्या समस्या सोडवण्याची. जर अशीच इथं तिथं भटकून जगाच्या समस्या सोडवायला लागली तर घरातली कामं कोण करणार? भाजी भाकर कोण बनवणार? यापेक्षा तर तू जसा होतास, जे करायचास तेच करत राहा. रामाला आमच्यासाठी जेवण बनवू दे. कुठे रमा? ती त्या दीपकच्या घरी गेलीये, माहित नाही काहीतरी झालंय. त्याची समस्या सोडवण्यासाठी. नाही जेवायचं मला आई. नाही जेवायचंय. दीपक, नाही जेवायचं मला आई. काकी, त्याला नाही खायचं तर कशाला भरवताय? असं जबरदस्ती करणं बरोबर नाही. आता तू मला सांगणार की काय योग्य हाय आणि का नाही? मी का शिकवीन तुम्हाला? पण असं रागात भरवणं जबरदस्तीच असती.
अच्छा, मला सांग काय झालंय. रमाताई, भीमदादा दुःखी आहेत म्हणून माझं पण मन नाही खायचं. आणि आई, मी नाही खाणार. दीपक, असं नको करू. आई म्हणते ना, खाऊन घे. रमा, मी तुला हात जोडून सांगते, तू माझ्या मुलाला काही सांगू नकोस. हा माझ्या घरचा विषय आहे, तर ते मीच बघेन. काकी, तुमच्या घरात आणि माझ्या घरात हे तुझं माझं कवापासून व्हायला लागलं. हे बघ रमा, या आधी काय होतं काय नव्हतं यामुळं काहीच फरक पडत नव्हता, पण आता पडतोय. आणि तू विसरलीस, आज सकाळीच भीमला आम्ही सर्वांनी काय सांगितलं? नाही काकी, विसरले नाही मी, आठवते मला. पण असं जबरदस्ती. पण सगळंच लक्षात आहे ना तुझ्या? मग हे पण बिन का बोलतेस? आता घरी चल, हा त्यांच्या घराचा विषय आहे. ते बघून घेतील. आपल्याला मध्ये पडायची गरज नाहीये. चल. भीमदादा, तू चुकीचा नाहीयेस. मला नाही पटत. तू कधी चुकीचा असूच शकत नाहीस. दीपक, तुझी आई तुला जेवणासाठी सांगतेय. जेवून घे. आणि रमा, तू, मी म्हणालो ना घरी चल. चल. हेच ही दिलीस ना चांगली बातमी हितेश. तू आता सापडला आहे उंदीर पिंजऱ्यामध्ये. आता तो भीमराव कोणाच्या प्रकरणात आपलं नाक खुपसणार नाही, मध्ये मध्ये जाऊन कोणाच्या चाव चाव करणार नाही. खऱ्या अर्थाने आता हितेश तो आपल्या ताकदीला घाबरलाय. घाबरलाच आहे मालक, नाहीतर रामाचा हात पकडून रात्री निघून गेला असता. मग त्याला अजून घाबरवूया, आणि त्याला तोपर्यंत घाबरवूया जोपर्यंत त्याचा कणा मोडणार नाही. तोपर्यंत घाबरवूया की तो जोपर्यंत पूर्णपणे मोडत नाही तोपर्यंत घाबरवूया, जोपर्यंत तो मंदबुद्धी दुसऱ्यांच्या गोष्टीत आपलं नाक खुपसणं विसरणार नाही. हितेश, एक काम कर. काय मालक? चाळीत जा आणि चाळीतल्या सगळ्यांना इथे घेऊन ये. त्यांना सांग की त्यांच्यासाठी इथे काम आहे, आणि बाहेर मजुरी करण्याचे त्यांना जितके पैसे मिळतात त्याच्या 4 पट पैसे इथे मिळतील. 4 पट मालक? मी आत्ताच जातो आणि सगळ्यांना बोलवून आणतो. हं? येतो मालक. आता कस? आई बाबा, तुम्ही लोक कुठे निघाला? तू तर बघतच आहेस नरोत्तम, जेव्हापासून निर्मलाचा मृत्यू झालाय तेव्हापासून तुझी आई रडतेच आहे. तर मी विचार केला की हिला तीर्थस्थळी घेऊन जाऊ. कदाचित तिथे गेल्यावर हिच्या मनाला शांती मिळेल आणि निर्मलाच्या आठवणीतून बाहेर येईल. बाबा, मी सामान ठेवायला सांगतो. पोरा, गाडीत सामान आम्ही आधीच ठेवायला सांगितलं होतं. आम्ही येतो. आई, इतकी सावत्र वागणूक. तुला पण हे ठाऊक आहे की निर्मलाच्या मृत्यूला जबाबदार खुद्द निर्मलाच होती. पण जर आता तुम्ही लोकांनी जायचा निर्णयच घेतलाय तर जा. पण आई, हे लक्षात ठेव की तुझा एक आज्ञाधारक पुत्र देखील आहे. दुःखातून सावरायला मदत मिळेल.
भीमराव आंबेडकर, तुझी हेकडी जितकी कमी होईल, माझं कट कारस्थान तितकंच वाढेल. जी मात मी तुला आजपर्यंत देऊ शकलो नाही ती मी आता देणार. तू दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळढवळ करणं बंद केलंयस नरोत्तम जोशीने नाही. अरे जनार्दन, इथे ये. टोकू, अरे सगळे ऐका ऐका ऐका, लवकर या या. अरे थांबा, तुम्ही सुद्धा या या या. सगळे लोक या या या. काय झालं? हे बघा, ज्यांना ज्यांना 4 पट पैसे कमवायचे आहेत त्या सर्वांनी लवकर लवकर तयार होऊन चला नरोत्तम जोशीकडे. आता त्यांच्याकडे खूप काम आहे आज. त्यांना त्यांना काय हितेश भाऊ, आम्हा सगळ्यांनी पैसे कमवायचे आहे. एक गोष्ट अजून, बाया पण जाऊ शकतात. हो, मग आम्ही पण येऊ ना. चल फुलियाताई. हो ठीक आहे, चला. बाबा, मला वाटतंय की नक्कीच नरोत्तम जोशीची चाल आहे. त्यांनी हे सगळं जाणून बुजून केलंय कारण की ते भीमभाऊंना उकसवू शकतील. ताई, तुम्ही काळजी नका करू. जर माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काही परिणाम नाही होत तर नरोत्तम जोशींच्या उचकवण्याने काय होणार आहे? रमा, भीमला वाटेल तसं राहू दे, पण काम आणि शिक्षणातून त्याचं लक्ष भटकायला नकोय. नाही भरकटणार बाबा. घ्या बाबा, हे तयार झाले कामावर जायला. हा, तर चला भावांनो, नरोत्तम जोशीकडे काम पण करूया आणि पैसे पण कमवूया. हं? चला चला. हे बघा, जर कोणी तुम्हाला ह्यासाठी कामावर बोलवत असेल कारण तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पैसे न देता तुम्हाला कमी लेखावं, अपमानित करावं, खाली लेखावं आणि स्वतःला वरचढ असल्याचं आणि श्रेष्ठ असल्याचं समजावं आणि त्या बदल्यात तुम्हाला काम करण्याचे पैसे देईल, तर अशा जागी काम करणे एक नैतिक गुन्हा आहे आणि आपल्याला सारखं सारखं हे असं गुन्हा करणं बंद करावं लागेल. मोठी लोक काम करण्यासाठी आम्हा सगळ्यांना बोलवतात. अरे 3 पट पैसे देतील, 3 पट. ते जे सांगतील ते करूया. मग ह्यामुळे ते आपल्याला मान समजतील आणि आम्हाला छोटे. काय फरक पडत? चला भावांनी. काका थांबा. तुम्हाला हे चुकीचं काम करण्यापासून थांबवणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणार. ज्या दिवशी तू समजवणं आणि थांबवणं बंद करशील ना, त्या दिवशी आमचं जीवन सोयीस्कर होईल. म्हणून तू ये, समजवणं आणि थांबवणं बंद कर. चला भावांनो. रमा, मी कॉलेजला जातोय. तिथून वकील साहेबांच्या ऑफिसमध्ये पण जाईन. संध्याकाळी यायला कदाचित वेळ होईल. निघतो मी. थांब भीमराव. काय झालं? खूप चिंतेत दिसतोय. असं वाटतं तुला काही विचार करायचा आहे पण विचार करू शकत नाहीस. असो, तुझी बुद्धी तर चालणारच नाही. मग आम्हीच सांगतो. नरोत्तमच्या घरी जेव्हा तुझ्या चाळीतले लोक काम करत असतील ना, तर तिथे फक्त कामच करणार नाही तर तुझ्या सिद्धांताच्या चिंध्या उडवतील भीमराव. आणि आजपर्यंत तू चाळकऱ्यांना ज्या समजूतदारीच्या गोष्टी समजावून सांगत होतास, तो सगळा समजूतदारपणा झाडूच्या कचऱ्यासोबतच बाहेर काढत असतील.